गुड मॉर्निंग ऑल ऑफ यूज. मी एन एस पदार आपल्या सर्वांचं आपल्या या क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर आपण बघतोय तो म्हणजे चॅप्टर डेरिव्हेटिव्ह. आणि या डेरिव्हेटिव्हमध्ये याच्यापूर्वी आपण असं बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. हे बघितल्यानंतर आता आपल्याला बघायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. आता हा कोशंट बघत असताना डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युलेज आहेत ते परत एकदा रिकॉल करूया. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ चे जे काय प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट जर बघितले तर प्रॉडक्ट कसे आहेत बघा. सॉरी, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज कसे आहेत बघा. वी नो दॅट. हे जे फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युलेज बघत असताना या फॉर्म्युलांमध्ये मी काहीतरी नंबरिंग दिलं आहे. तर टोटल आपले जे फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युलेज आहेत 14. आणि या 14 फॉर्म्युल्यामध्ये अजून इन्व्हर्सचे 3 जर फॉर्म्युले ॲड केले तर टोटल 17 फॉर्म्युलेज तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये पहिले जे 8 आहेत ते अल्जेब्रिक, एक्सपोनेन्शियल असे जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शनचा वापर करून ते 8 फंक्शन्स आहेत. त्याच्यानंतर राहिलेले जे आहेत ते आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि त्याच्यानंतर 3 जे आहेत ते इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता हे बघत असताना या फॉर्म्युल्यांचा वापर जर तुम्ही फॉर्मॅटनुसार जर व्यवस्थित केला तर याच्यासारखा सोपा पार्ट नाही आहे. तर आपण आता जाऊया पुढच्या पॉईंटला, तो म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. इथं सांगतानाच म्हटलं इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. तर महत्त्वाचं यू आणि व्ही हे दोन फंक्शन्स आहेत एक्समधले. फंक्शन जर चॅप्टर बघितला असेल तर त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स आपण लिहित होतो. तर या ठिकाणी यू हे फंक्शन आहे एफ ऑफ एक्सचं आणि व्ही सुद्धा एफ ऑफ एक्सचंच फंक्शन आहे. तर यामध्ये ही दोन्ही फंक्शन्स जे आहेत ते डिफरन्शिएबल आहेत. डिफरन्शिएबल म्हणजेच काय, त्यांचं डेरिव्हेटिव्ह काढता येतं. आणि y इज इक्वल टू यू अपॉन व्ही असं त्यांनी सांगितलं. यू अपॉन व्ही म्हणजेच काय की न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. एखादं फंक्शन जर न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्यावेळी त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं त्यासाठीचा हा रूल आहे. देन dy बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर याचा न्यूमरेटरचा पार्ट हा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट सारखाच आहे, एका वेळी एकाचं डेरिव्हेटिव्ह. परंतु प्रॉब्लेम असा होणार आहे की यामध्ये पहिल्यांदा कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं हे महत्त्वाचं आहे. इथं मायनस असल्या कारणानं पहिल्यांदा न्यूमरेटरचंच डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढावं लागेल. त्यावेळेला डिनॉमिनेटरला तसंच ठेवायचं आहे. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, याच्यामध्ये मायनस कंपल्सरी आहे. आणि तिसरी कंडिशन, यामध्ये छेदाचा वर्ग आहे, म्हणजे जो काय डिनॉमिनेटर असणार आहे त्याचा वर्ग तुम्हाला करायचा आहे. हा जर रूल व्यवस्थित लक्षात ठेवला किंवा फॉर्मॅट लक्षात ठेवला आणि फॉर्मॅटमध्ये नुसता व्हॅल्यू पुट करून जरी तुम्ही एक्झाम्पल सोडवायला चालू केला तर त्यामध्ये अडचण काही येणार नाही. ओके, आता याचं एक्झाम्पल आपण चेकआउट करूया. आता हे सपोज एखादं एक्झाम्पल आहे फाईन डी वाय बाय डी एक्स वाय इज इक्वल टू साईन एक्स अपॉन एक्स. आता याचं मला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणजेच मला काय करावं लागेल, पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहून घ्यायला पाहिजे. वाय इज इक्वल टू साईन एक्स अपॉन एक्स. लक्षात घ्या याच्यामध्ये न्यूमरेटर म्हणजे कोण आहे, साईन एक्स आहे म्हणजेच यू. आणि डिनॉमिनेटर कोण आहे, एक्स आहे, एक्स म्हणजेच कोण आहे, व्ही. मग याचं मला डिफरन्शिएशन करायचं आहे म्हटल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे वाक्य लिहिलं आणि आपण हा आपला फॉर्म्युला आता काय करायचा आहे, मेमोराईज करायचा. आता या फॉर्म्युल्यामध्ये यू म्हणजेच कोण आहे, तर यू म्हणजे साईन एक्स आहे म्हणजेच न्यूमरेटर. आणि व्ही म्हणजेच डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर कोण आहे, एक्स आहे. मग मी ह्या ठिकाणी एल एच एसला डी वाय बाय डी एक्स जोडतोय म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू. आता डायरेक्टली मी फॉर्म्युला जर वापरला तर फॉर्म्युल्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स, म्हणजेच मला साईन एक्सचं फर्स्टला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मायनस साईन एक्सला तसंच ठेवलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. आता फक्त काय करायचं आहे, मला या ठिकाणी फॉर्म्युलेज आठवायच्या की डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स आहे कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आहे 1. या दोन्ही फॉर्म्युल्यांचा वापर मी आता या एक्झाम्पलमध्ये करतोय. आता याचा वापर जर मी यामध्ये केला तर साहजिकच आहे, इथं पिवळ्या अक्षरात दाखवलं आहे साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटमध्ये लिहिले 1. म्हणजेच या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय येतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स कॉस एक्स मायनस साईन एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर. लक्षात घ्या एक्स आणि साईन एक्सचा गुणाकार झाल्यामुळे एक्स कॉस एक्स झालं आणि साईन एक्स इंटू 1 झाल्यामुळे साईन एक्स इंटू 1 साईन एक्स झालं विच इज युअर डेरिव्हेटिव्ह. असे हे छोटे छोटे एक्झाम्पल जर तुम्ही प्रॅक्टिससाठी घेतला, कुठलीही फंक्शन जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारामध्ये घेतला आणि प्रॅक्टिस केली तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी मदत होईल. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. आता या पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय एक्झाम्पल दिलं आहे, डिफाईन डी वाय बाय डी एक्स सांगितलं आहे आणि डी वाय बाय डी एक्स म्हटल्यानंतर वाय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन टॅन एक्स असं आलं. आता एक्स क्यूब अपॉन टॅन एक्स म्हणजे इथं न्यूमरेटर कोण आहे, एक्स क्यूब आहे आणि डिनॉमिनेटर कोण आहे, टॅन एक्स आहे. म्हणजेच आपल्याला असं लिहून घ्यावं लागेल हियर वाय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन टॅन एक्स. याला डिफरन्शिएट करूया. आता डिफरन्शिएट करत असताना आपण डेरिव्हेटिव्हचे हा फॉर्म्युला म्हणजे डिव्हिजन रूल माहीत असणं आवश्यक आहे.
डिव्हिजन रूल ह्या ठिकाणी समोर तुमच्या समोर लिहिला आहे. आता फॉर्मॅटमध्ये मी ह्या ठिकाणी मांडतोय. इथं यू म्हणजे कोण आहे, एक्स क्यूब आहे, आणि व्ही म्हणजेच कोण आहे, टॅन एक्स आहे. म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये मी आता हे एक्झाम्पल मांडलं. बघा, मी टॅन एक्स न्यूमरेटर डिनॉमिनेटरला बाहेर ठेवलं आहे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे टॅन एक्सचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स. मग या ठिकाणी आता ओळीनं आठवा की पहिल्यांदा एक्स रेस टू एन. आता हा का फॉर्म्युला वापरायचा, कारण की एक्स क्यूब हा फॉर्मॅट कुठला आहे, तरी हा एक्स रेस टू एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि या फॉर्मॅटमध्ये याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, तर घातांक पुढे घेणे, घातांक 1 कमी करणे. आणि त्याच पद्धतीनं दुसरा फॉर्म्युला तो म्हणजे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक्स स्क्वेअर एक्स. आणि देअरफोर मी या ठिकाणी पिवळ्या अक्षरात जे डेरिव्हेटिव्ह काढले ते डेरिव्हेटिव्ह यामध्ये मेन्शन केलं. लक्षात घ्या की इथं करत असताना मी फक्त फॉर्मॅट लिहिलं आहे आणि फॉर्मॅट लिहून झाल्यानंतर मी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज यूज करतो आहे. टॅन एक्स सेम, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, एक्स हे मायनस तसाच, एक्स क्यूब सेम, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स एक्स स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर एक्स. एकदा हे झालं तर याच्यानंतर आता फक्त सिम्प्लिफिकेशन. आता सिम्प्लिफिकेशन करत असताना 3x स्क्वेअर टॅन एक्स ही टर्म या पद्धतीने लिहिली, फक्त गुणाकार असल्याकारणानं पुढे लिहू शकता. एक्स क्यूब सेक्स स्क्वेअर एक्स आहे तसं लिहून घेतलं आणि देअर डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर एक्स. हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह. बघा, याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर पुढे जाऊया, ते म्हणजेच या ठिकाणी हे झालं डेरिव्हेटिव्हचं पुढचं एक्झाम्पल. आता डेरिव्हेटिव्हचं हे एक्झाम्पल बघत असताना चेक करा या एक्झाम्पलमध्ये नेमकं काय आहे. या एक्झाम्पलमध्ये बघा काय म्हणलं आहे, टॅन एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे याच्यामध्ये यू कोण आहे आणि व्ही कोण. आता हे लक्षात येतं का बघा, यू आहे तुमचा टॅन एक्स, व्ही आहे तुमचा 2 म्हणजेच आपल्याला हे आता डिफरन्शिएट करत असताना डिफरन्शिएट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. मगासपासून आपण हा फॉर्म्युला बाजूला लिहित होतो, तुम्ही तो त्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता यूच्या ठिकाणी यूची व्हॅल्यू, व्हीच्या ठिकाणी व्हीची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे, ती या पद्धतीनं पुट करून घेतली. व्ही म्हणजेच 2 आहे, तो लिहून घेतला. डी बाय डी एक्स ऑफ यू, यू म्हणजेच कोण आहे, टॅन एक्स आहे तसं लिहून घेतलं, मायनस यू म्हणजेच कोण आहे, टॅन एक्स, आणि व्ही म्हणजेच कोण आहे, 2 म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 2 डिवायडेड बाय डी एक्स आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे 2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहून घेतलं. आता तुम्हाला फॉर्म्युलेज आठवायच्या. फॉर्म्युलेज काय आहेत, तर टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन. बघा इथं काय म्हणलं आहे, डेरिव्हेटिव्ह हे डी बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. आणि ए रेस टू एक्सच्या फॉर्मॅटमध्ये हे एक्झाम्पल आहे 2 म्हणून इथले ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स लॉग ए. म्हणजेच मला या ठिकाणी एक्सला 2ला एला 2नं रिप्लेस करायचा. मग त्याचा वापर यामध्ये केला. जे डेरिव्हेटिव्ह आहे ते डेरिव्हेटिव्ह मी पिवळ्या अक्षरात दाखवलं आहे. 2 आहे तसं सेम, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स सेम, 2 डेरिव्हेटिव्ह 2 लॉग 2. आता हे कशावरून आलं आहे, तर याच्यावरून आलं आहे. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे तसा लिहून घेतला. आणि विच इज इक्वल टू, आता चेकआउट करा, डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स इंटू लॉग 2. आता बघितलं तर पिवळ्या अक्षरामध्ये जे 2 आहे ते 2 मी कॉमन काढलं आहे. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, ते कॉमन काढलं आहे. आणि सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स लॉग 2 ब्रॅकेटमध्ये आलं, डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात घ्या, इथं मी जे लाल अक्षरामध्ये यामध्ये कॅन्सल केलं आहे ते काय कॅन्सल केलं आहे की 2 खाली 2 टर्म्स आहेत आणि वर एकच टर्म आहे, म्हणून 2 ला 2 कॅन्सल झालं आणि आपल्याला कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला मिळेल सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स लॉग 2 डिवायडेड बाय 2 विच इज युअर डेरिव्हेटिव्ह. ओके, व्यवस्थित स्लो मोशनमध्ये स्टॉप करून व्यवस्थित एक्झाम्पल्स नोट आउट करून घ्या. ओके, लिहून झालं असेल तर आपण आता पुढच्या एक्झाम्पलला जाऊया. फाईन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू रूट एक्स प्लस 1 डिवायडेड बाय रूट एक्स मायनस 1. आता या ठिकाणी हळूहळू ज्या प्रोसेस आपण आत्तापर्यंत बघितल्या त्या एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत चालल्यात. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारमध्ये आता या ठिकाणी भागाकारामध्ये बेरीज पण आली, वजाबाकी पण आली. मग आता हे करत असताना ह्यामध्ये बघा वाय इज इक्वल टू रूट एक्स प्लस 1 डिवायडेड बाय रूट एक्स मायनस 1. म्हणजे इथं यू कोण आहे आणि व्ही कोण आहे हे लक्षात आलं असेल. याला डिफरन्शिएट करूया बाय डिव्हिजन रूलनुसार. डिव्हिजन रूलचा वापर जर केला तर या ठिकाणी न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट काढावं लागतं. म्हणजे न्यूमरेटर जो प्लसची टर्म आहे ती प्लसची टर्मचं डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर बाजूला ठेवलं आहे, मध्ये मायनस न्यूमरेटर पहिल्यांदा, त्यानंतर डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह
अँड सगळ्यांच्या छेदामध्ये डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग याच्यामध्ये जर बघितला तर आता पिवळ्या अक्षरामध्ये लक्षात येईल कुठं चेंज झाला चेक करा. पहिला ब्रॅकेट आहे तसा आहे. dy/dxच्या पुढच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना याच्यामध्ये काय झालं आहे की याच्यामध्ये आले प्लस, आणि प्लस नसेल तर डेरिव्हेटिव्ह आपण काय करतोय सेपरेट काढतो. आता सेपरेट काढत असताना इथं रूट एक्स आलं आहे, तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2 रूट एक्स आहे. आणि त्याच्यानंतर प्लस आलं आहे म्हणून प्लस, आणि 1चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. म्हणजे मी ह्या ठिकाणी जे डेरिव्हेटिव्ह मांडलं आहे ते डायरेक्टली मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे 1/2 रूट एक्स हे रूटचं डेरिव्हेटिव्ह, पुढचं +0 या ठिकाणी मेन्शन केलं नाही. सिमिलरली पुढच्या ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स -1 मध्ये पण तसंच केलं आहे. 1/2 रूट एक्स आणि -1च्या ठिकाणी -0 या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढलं. आता जे मी पिवळ्या अक्षरात दाखवलं ते पिवळ्या अक्षरात मी कॉमन काढू शकतोय, कारण की त्या टर्म्स दोन्हीकडे आहेत. म्हणून दोघांच्यातनं 1/2 रूट एक्स मी कॉमन काढतोय, ज्याच्यामुळं रूट एक्स -1 एका ब्रॅकेटमध्ये मध्ये मायनस आणि रूट एक्स +1 या पुढचा पॉईंट आला. आता छेदामध्ये काय कुठलेही एक्सपान्शन करायला जायचं नाही, ते आहे तसं ठेवायचं. म्हणजेच आता या ठिकाणी असं होईल dy/dx इज इक्वल टू, जर इथं मायनसचा परिणाम आत केला तर काय होतं साइन चेंज होतात. म्हणजे रूट एक्स -1 मायनस रूट एक्स -1 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट 1/2 रूट एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि देअरफॉर रूट एक्स वर आणि रूट एक्स जे मी लाल अक्षरात दाखवलं आहे, तर याच्यामध्ये लक्षात येते असेल की हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, जे एकमेकांना कॅन्सल होतं, आणि कॅन्सल केल्यामुळं हा -1 आणि हा -1 होतो -2 आणि डिवायडेड इंटू 1/2 रूट एक्स डिवायडेड बाय रूट एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. बाकीचं सगळं सेम. आता परत 2 हे मी काय दाखवले लाल अक्षरात का, कारण की ते एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे ते एकमेकांना कॅन्सल होईल, आणि जर ते कॅन्सल झालं तर आपल्याला हा जो मायनस आहे तो 1ला जातो, म्हणजेच -1/रूट रूट एक्स डिवायडेड बाय रूट एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि परत dy/dx इज इक्वल टू -1/रूट एक्स इंटू रूट एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. जो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, म्हणून या पद्धतीने ही टर्म मिळाली, विच इज युअर dy/dx. अशा पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. ओके, बघा जर यामध्ये काय डाऊट असेल तर चेकआउट करा. जर व्यवस्थित शांत डोक्यानं जर तुम्ही एक्झाम्पल्स बघितली तर याच्यामध्ये काही डाऊट येणार नाही. आता याच टाईपचं पुढचं एक्झाम्पल चेक करा. डिफाईन dy/dx y इज इक्वल टू e⁻x+1 डिवायडेड बाय e⁻x-1. आणि देअरफॉर u आणि v जर कन्सिडर केलं तर डिफरन्शिएट करून या फॉर्म्युल्याचा वापर करून अशा फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल लिहितो. आता इथनं पुढे लक्षात घ्या की डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेटचं काढायचं आहे, या ब्रॅकेटमध्ये पण प्लस आलं आहे आणि या ब्रॅकेटमध्ये मायनस आलं आहे, म्हणजेच इथं डेरिव्हेटिव्ह काढत असताना ते या पद्धतीने येतील. मगाच्या एक्झाम्पलमध्ये असं स्टेप बाय स्टेप आपण घेतलं नव्हतं, आपण डायरेक्टली आपण फॉर्म्युला घेतला होता. आता मात्र या ठिकाणी लक्षात घ्या e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x मध्ये प्लस आहे आणि 1 हा कॉन्स्टंट असल्या कारणानं मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 0 येतं. लक्षात घ्या ज्या टर्ममध्ये एक्सची टर्मच नसते ती असते कॉन्स्टंट टर्म, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. परंतु त्याला गुणाकारात कोण जरी एक्स आला, एखादा जरी व्हेरिएबल आला तर मात्र त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही, त्याला तसंच ठेवायचं. ते आपण नंतर बघूयाच. आता यानंतर e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻x-1 आहे तसं दोघांची बेरीज केली तर e⁻xच राहणार आहे, म्हणून त्या ठिकाणी e⁻x पिवळ्या अक्षरात दाखवलं आहे. तर लक्षात घ्या की ज्या पहिल्या टर्ममध्ये e⁻x कॉमन दिसालं आहे, दुसऱ्या टर्ममध्ये पण e⁻x पिवळ्या अक्षरात कॉमन दिसालं आहे. त्यांना मी कॉमन काढू शकतोय मागाच्या एक्झाम्पलसारखं. त्यांना कॉमन काढलं तर आज जे ब्रॅकेट राहिले त्या ब्रॅकेटमध्ये मध्ये मायनस आहे एवढं लक्षात ठेवा, आणि त्या मायनसचा परिणाम आत केल्यामुळं आतल्या टर्म्स चेंज होतात, साईन चेंज होतात. e⁻x-1 मायनस e⁻x+1. इथं e⁻x हा जो पॉझिटिव्ह आहे ही निगेटिव्ह टर्म आहे, ती एकमेकांना परत कॅन्सल होणार आहे, म्हणून ते लाल अक्षरात दाखवलं. त्या कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला मिळतं -2, हा -1 -2 नंतर e⁻x आणि e⁻x-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळाला, विच इज युअर डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीनं हे जे डेरिव्हेटिव्हची काही एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न केला आहे ते व्यवस्थित नोट आउट करा, आणि तुमच्या मनानं तुम्ही कोणतीही एक्झाम्पल्स स्वतः तयार करून सोडवू शकता. ओके, तर आपण आता या ठिकाणी स्टॉप करूया. थँक्यू.